मायानगरी मुंबईत धक्कादायक बदल होतोय, अगदी स्लो पॉइझनिंग सारखा। 2051 पर्यंत हिंदूंची लोकसंख्या 54% खाली येणार आहे, असा टाटा इन्स्टिट्यूटचाच अहवाल आहे। बांगलादेशी घुसखोरांचा धोका वाढतोय। मुंबईत हिंदूंची संख्या का घटते, कुणाची वाढते, पाहूयात त्याचा खास रिपोर्ट। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। मायानगरी मुंबई, देशाची आर्थिक राजधानी आणि कॉस्मोपॉलिटिक, याच मुंबईची लोकसंख्या आता बदलाच्या उंबरठ्यावर आहे। हो, हे आम्ही नाही तर खुद्द टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे अंतरिम अहवाल सांगतोय। या अहवालामुळे खळबळ उडाली आहे। अहवालानुसार 1961 मध्ये 88% असलेली हिंदू लोकसंख्या 2011 मध्ये 66% आली, तर मुस्लिमांची संख्या 8%वरून 21% झाली आहे। ही टक्केवारी अशीच वाढत राहिली तर 2051 पर्यंत मुंबईतील हिंदूंची लोकसंख्या 54% घसरेल आणि मुस्लिमांची 30% वाढेल। हिंदूंची लोकसंख्या घसरणीला आणि मुस्लिमांची लोकसंख्या वाढीला अनेक कारणं आहेत। अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरी हे त्यातील महत्त्वाचं कारण आहे। त्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक्स पोस्टवर चिंता व्यक्त केली आहे। बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत आणि इथे मात्र घुसखोरांना राजकीय आश्रय दिला जातोय, असं सोमय्यांनी लिहिलंय। हे बदल फक्त आकडेवारी नाही, शहरांच्या सामाजिक आर्थिक रचनेवर परिणाम करतायत। अहवाल सांगतो, कागदपत्रांशिवाय घुसखोरांना बनावट मतदार ओळखपत्रही मिळत आहेत, त्यामुळे निवडणूक आणि त्यांच्या निकालावरही परिणाम होतोय। याबाबत मुंबईचे स्थानिक आणि सामाजिक कार्यकर्ते वारंवार आवाज उठवतात, पण त्याकडे दुर्लक्ष होतंय आणि राजकीय स्वार्थासाठी घुसखोरांना मदत मिळते। ही स्थिती आहे मुंबईची। तर पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाने मतदार यादीचे विशेष सखोल पुनरावलोकन जाहीर केल्याने तणाव निर्माण झालाय। त्यातच मुस्लिम आणि मटुआ समुदायाला मतदान हक्कापासून वंचित ठेवण्याचा आरोप होतोय। या प्रक्रियेशी संबंधित 33 निवडणूक अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याचाही आरोप समोर आलाय। दरम्यान 19 डिसेंबरला युवा नेते शरीफ ओस्मान हादीच्या हत्येनंतर हिंसा भडकलाय। ढाका आणि इतर शहरात सुरक्षा दल तैनात करण्यात आलाय। अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरू आहेत, तर भारतात घुसखोरी वाढते। ही राजकीय खेळी नाही, राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे। त्यामुळे योग्य वेळी पाऊल उचलणं गरजेचं आहे, अन्यथा मुंबईची सांस्कृतिक ओळख हरवेल यात शंका नाही। बांगलादेशीयांची घुसखोरी ही मुंबईच्या भविष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे घुसखोरी थांबवण्यासाठी एकजुटीची गरज आहे। तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह। धन्यवाद।